हाय हॅलो फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉगमध्ये परत इकडे स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं. तर आता तुम्ही म्हणत असणार की ही आज तयारी वगैरे करून दिसते, म्हणजे नक्कीच कुठेतरी जात असणार. कारण की आधीचे ब्लॉगमध्ये मी असं सांगितलंय आणि केलंय की मस्त तयारी वगैरे करायची आणि कुठेतरी असं जायचं. तर नाही, आज तसं नाही आहे, आज थोडं वेगळं आहे. तर प्रत्येक काय बोलते मी, सासू सासऱ्यांची इच्छा असते की आमच्या सुनेने सकाळी लवकर उठावं, साडी वगैरे नेसावी, चहा पाणी करावं, स्वयंपाक करावं आणि मस्त संस्कारी सुनेसारखं दिसावं. तर त्यातलं मी असं काहीच करत नाही. तर खूप दिवसानंतर मी साडी नेसली. बाहेर तर नेसते, पण घरात असं साडी नेसून काम वगैरे नाही करत. आपला तो झगा घालायचा आणि गावावर मिरायचं असं असतं, ड्रेस वगैरे. तर आज आई पप्पा पण घरी नाही आहेत. आई ते गेलेत बैठकीला आणि पप्पा ते आईला सोडून तिकडच्या तिकडे रिक्षावर जातील. तर त्यांनी बघितलं असतं तर म्हटलं असतं आज सूर्य दुसऱ्या साईडला उगलाय बरं का, साडी बिडी दिसून किचनमध्ये येते. तर आज आपल्याला जायचं किचनमध्ये. तर आज जो आहे ना, तर आपले पूर्वज जे असतात ना, म्हणजे माझे सासऱ्यांचे वडील, माझे आजन सासरे वगैरे, तर ते वारलेत. तर मग त्यांचं आपण त्यांना आमंत्रण देतो, नैवेद्य देतो. म्हणजे आम्हाला अहिराणी भाषेमध्ये आपण त्यांना काय म्हणतो, आघारी टाकणे. आता मराठी भाषेत किंवा इकडे बाजूच्या भाषेत काय बोलतात ते माहिती नाही, पण आमच्याकडे आघारी टाकणं असं म्हणतात. तर आघारी टाकायचं काम आज माझं आहे. म्हणजे आई ते येऊन जातील तोपर्यंत 11 वाजेपर्यंत, पण स्वयंपाक करणं माझं आहे. तर आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते. म्हटलं चला ब्लॉग पण बनवून घेते, चांगली तयारी पण करून घेते. तर व्हिडिओ बनवते तर चांगलं दिसायला पण पाहिजे ना, की रोज झोपेतून उठल्यासारखी दिसते. तुम्ही पण कंटाळले असणार तसं बघून बघून. तर आज थोडी चांगलं दिसायचा विचार मी केला आणि मग तयारी करून घेतली. तर आता वाजलेत 8. तर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे पुरणपोळीचा. आणि मी असं फक्त बोलण्यातच नाही बरं का, कामात पण हे हे आज तुम्हाला दिसून जाईल की फक्त बडबड नाही करत, काम पण मी करते घरातले सगळे. तर चला मग ब्लॉग तुम्हाला आज दाखवते मी पूर्ण दिवसाचा. तर आजचं शेड्यूल कसं आहे काय बोलूया नंतर. तर फ्रेंड्स, आपली आधी डाळ शिजवून झाली आणि ही डाळ आई शिजवून गेले, कुकरला लावून गेले. तर त्याच्यानंतरची सगळी जी काही प्रोसेस आहे, आमटी बनवायची, खीर, तळण वगैरे, तेलोऱ्या म्हणजे पुरणपोळी, ते जे काही आहे ते आपली ड्युटी आहे, ते सगळं बनवायचं आहे आपल्याला. तर आता फक्त डाळ झाली, तर डाळला मी एका भांड्यात काढून घेते, मोकळी करते, थंडी करते. मग त्याच्यात आपण साखर टाकून तिला दळून घेऊ. आणि आज पुरणपोळीचा बेल याच्यासाठी आहे कारण की मकर संक्रांत पण आहे. आता मी झालेले प्रसाद करू. घरी आहे त्यांनी कणिक मळले, कणिक मळली पुरणाची पोळी. याच्या आधी मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि माहेरी पण करायची मी. आता ही डाळ थंडी होईल तोपर्यंत आपण कणिक मळायची. आणि फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, आपण जर एखादं काम करतो ते नॉर्मली जेवढा वेळ लागतो ना, तर त्याच्यात तिट्टीने जेव्हा आपण शूट करतो ना तेव्हा वेळ लागतो. आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, त्याला साधारण 2-2.5 तास किंवा 3 तास जातातच. एवढा मोठा पसारा असतो तो. तरीही मी शूट करायचं म्हटलं, कारण की म्हटलं चला एक चांगला ब्लॉग भेटतोय, ते महत्वाचं आहे. आणि हे जर मी आता हे काम जर मी असं विदाऊट शूटिंग केलं असतं किंवा विदाऊट शूट केलं असतं ना, तर हे काम मी 2-2.5 तासात संपवलं असतं. पण आता जर मला शूट करायचं असेल ना, तर अजून मला लेंदी पडेल हा ब्लॉग, कारण की मध्ये मध्ये चेक करणं, बरोबर येते का नाही, बरोबर येते का नाही चेक करणं, तर त्याच्यात वेळ जातो परत परत शूटमध्ये. तरी मी प्रयत्न करेल की लवकर करायचं. फ्रेंड्स, तर आता जवळजवळ आपली कणिक मळण्यात आली आहे आणि तिला मी आता ठेवून देते थोडा वेळ साईडला, म्हणजे ती थोडीशी अजून मुरेल आणि व्यवस्थित थोड्याशा आपले जे पुरणपोळ्या ते अजून छान आणि मऊ बनतील.
तर आता मसाला आपण मस्त भाजून घेतला आहे फ्रेंड्स. तर हे आहे आमटीचं आणि त्यात आता आपण टाकणार थोडं. मी पाणी आधीच गरम करून घेतलं आहे. फ्रेंड्स, तर आपलं जे नॉर्मल पीठ होतं ना पुरणपोळीचं, त्या पिठाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि हे मी आपल्या आमटीमध्ये सोडणार आहे. हे जी आपण आमटी बनवली ना इकडे, त्या आमटीत मी आता इकडे टाकून देते त्यांना. कारण की जेव्हा आपण ही आमटी खातो ना तर अजून थोडीशी चांगली चव येते. आणि ते मध्ये मध्ये थोडे थोडे आपण म्हणतो त्यांना डफुकडे, तर ते सोडल्यावर अजून छान वाटतं मस्त. प्रत्येकाच्या ताटात एक एक दोन दोन पण गेले ना, रशी भात सोबत आपण खातो ना ते रशी भात, तर तरी छान वाटतं. तर आता हे थोडं उकळू देते मी. ते उकळून झाल्यानंतर इकडे बघा आपली खीर मस्त तयार झालेली आहे. हे बघा खीर झालेली आहे. आणि आता पुरण मी भाजते इकडे. पुरण भाजलं, थोडं थंड करते. थंड झाल्यावर लगेच पुरणपोळ्या बनवायला घेऊ. तोपर्यंत मी भजींचं जे मटेरियल असतं ना तळणचं, ते तयार करून घेते. आणि हे किचनचा जो भाग दिसतोय तुम्हाला असा खराब, त्याला इग्नोर करा. कारण की स्वयंपाक करते ना मी, स्वयंपाक करताना तर हे सगळं दिसणारच आहे आणि राहणारच आहे. चला मग आता मी पटकन मिरची वगैरे कापून पीठ बनवून ठेवून देते, म्हणजे तळायचे राहतील फक्त. फ्रेंड्स, तळण पण मी काढून घेतलं, कारण हे गार झालेलं चालतं. फक्त भजी जे आहे आपण ते गरम गरम काढणार. हे आता मी तळून घेतलेलं आहे. ते तळताना व्हिडिओ नाही करता आला, कारण की कसं करणार, एकटी मी घरात शूट करायला पण कोणी नाही. आता मी स्टँडला लावला मोबाईल आणि मध्येच नाश्ता वगैरे पण दिला राहून त्यांना, त्यात पण वेळ गेला माझा. आणि आता वाजले तुमच्या 10:30. आता फक्त काय पुरणच्या पोळ्याच बाकी सगळं झालंय आपलं काम. नैवेद्य आगारी टाकायचे ना. आता आईन ते येतील 11 वाजेपर्यंत, मग आईन ते आगारी टाकते. मतदानला गेलाय का घरी येणार? काहीच बोलले नाही ते, डायरेक्ट गेले बॅग घेऊन.
चांगलं केलं. Yes, sir.